हाय फ्रेंड्स, मी स्नेहा। आज आपण ज्या कवितेचा अभ्यास करणार आहोत त्याचं नाव आहे व्यायामाचे महत्त्व। इयत्ता 9वी साठी इंग्रजी माध्यमासाठी ही कविता महत्त्वाची आहे। या कवितेच्या नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मानवी जीवनामध्ये व्यायामाचं काय महत्त्व आहे हे या कवितेमध्ये आपण शिकणार आहोत। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची ही कविता आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एक संत कवी आणि समाज सुधारक म्हणून त्यांची ओळख आहे। समाजाला विघातक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, अंधश्रद्धा आहे, जातीभेद आहे, धर्मभेद आहे, अशावरती त्यांनी हल्ला चढवलाय आणि देशभक्ती, अहिंसा, आत्मसंयम यांचे पाठ त्यांनी दिलेले आहे। त्यांचा ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे हा सगळीकडे आदराने वाचला जातो। आपल्या मानवी जीवनामध्ये व्यायामाचं काय महत्त्व आहे हे यात कवितेतून त्यांनी मांडलेलं आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एक संत कवि और समाज सुधारक के तौर पर उनकी पहचान है। इस समाज के लिए जो भी बातें हानिकारक है उसके ऊपर उन्होंने टीका की और देशभक्ति, अहिंसा, आत्मसंयम मतलब सेल्फ कंट्रोल की बातें उन्होंने अपने ग्रंथ से बताने की कोशिश की है। एक्सरसाइज करना हमें कितना ज़रूरी है, कितना महत्वपूर्ण है, ये बताने की कोशिश इस कविता में राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जी ने की हुई है। या कवितेचं पहिलं कडवं आहे व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी। व्यायाम म्हणजे एक्सरसाइज, आरोग्यदायी म्हणजे आरोग्य देणारा, मित्र म्हणजे फ्रेंड। तर कवी असं म्हणतात की व्यायाम हा तुमचा आरोग्य देणारा हा एक मित्र आहे, हे तुम्ही ध्यानी ठेवावे सूत्र म्हणजे एखादा फॉर्म्युला, एखादं सिक्रेट, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की व्यायाम हा आरोग्य देणारा एक मित्र आहे। आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी, सर्वतोपरी म्हणजे सर्व प्रकारे, की आळस हा सगळीकडे शत्रू मानला जातो। अगदी सर्व प्रकारे आळस हा शत्रु मानला जातो। इसका मतलब है कि एक्सरसाइज ये हमारा आरोग्य देने वाला बहुत अच्छा फ्रेंड है। ये आप सभी लोग ध्यान में रखो। यही सीक्रेट है अच्छी ज़िंदगी जीने के लिए कि एक्सरसाइज करना कंपलसरी है। अगर आप अच्छे से एक्सरसाइज करोगे तो आपको ये आरोग्य देने वाला ये फ्रेंड बन सकता है। आळस वैरी मानिला सर्वत्र मतलब हम लेज़ी फील करते हैं कि इसके लिए हम एक्सरसाइज नहीं करना चाहते, तो जब हम लेज़ी फील करते हैं तो ये हमारा शत्रु बनता है। इसके लिए जब हमें अच्छा नहीं लगता, लेज़ीनेस लगता है, तो ये हमारा एक एनिमी है और ये हर प्रकार से है। इसके लिए वो कह रहे हैं कि आळस वैरी मानिला सर्वत्र मतलब सभी जगह आळस मतलब लेज़ीनेस एक एनिमी है हर प्रकारे। सभी लोग कहते कि आळस हा शत्रू आहे। या कवितेचं दुसरं कडवं आहे की व्यायामाविण सात्विक भोजन, तेही होई मारी विकारी होऊन, व्यायाम होय अग्निदीपन अन्नपचन सहजची। याचा अर्थ आहे की व्यायामाशिवाय, विण म्हणजे व्यायामाशिवाय सात्विक भोजन म्हणजे सकस असा पोषक असा आहार, जर तुम्ही व्यायाम केला नाही आणि फक्त सात्विक भोजन घेतलं तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही। तेही मारी विकारी होणं म्हणजे विकारी म्हणजे आजारी पडणे, की ते सुद्धा तुम्हाला आजारी करतं जर तुम्ही व्यायाम केला नाही आणि फक्त चांगला आहार घेतला तरी सुद्धा। म्हणजेच काय तर सात्विक जेवणाबरोबर, चांगल्या डाएट बरोबर, हेल्दी डाएट बरोबर व्यायाम करणं गरजेचं आहे। व्यायाम होय अग्निदीपन अन्नपचन सहजची म्हणजेच काय तर व्यायामामुळे अग्निदीपन होतं। अग्निदीपन म्हणजे काय तर आग निर्माण होते। म्हणजेच काय तर आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा खरी ती उष्णता आपल्या पोटामध्ये निर्माण झालेली असते। आपण जे काही जेवतो त्या आगीमध्ये टाकलं जातं आणि त्यामुळे अन्नपचन अगदी सहजरित्या होतं। म्हणूनच व्यायाम जर आपण केला तर चांगल्या पद्धतीने अग्निदीपन होतं, म्हणजे चांगली उष्णता पोटामध्ये निर्माण होते, जेणेकरून आपण जे काही जेवतो त्याच्यामुळे आपलं जे अन्न आहे त्याचं पचन चांगलं होतं। सहजची म्हणजे सहज होतं। व्यायाम के बिना सिर्फ सात्विक भोजन लेना मतलब एक अच्छी डाइट लेना ये भी इसका भी उपयोग नहीं है।
वो भी हमें विकार देता है, मतलब हम बीमार पड़ सकते हैं। सिर्फ अच्छी डाइट लेने से कुछ फ़ायदा नहीं है, एक्सरसाइज करना बहुत ज़रूरी है। अदरवाइज़ वो खाना भी हमें बीमार कर सकता है। व्यायाम में हो या अग्निदीपन, मतलब व्यायाम की वजह से अच्छा अग्निदीपन होता है। अग्निदीपन मतलब एक आग, एक उष्णता हमारे पेट के अंदर निर्माण होती है, जिसकी वजह से हम जो भी कुछ खाना खाते हैं उसका पचन वो अच्छे से डाइजेस्ट होता है। अन्न पचन मतलब डाइजेशन सिस्टम हमारी अच्छी होती है, सहज मतलब इजीली होती है। तो हमें व्यायाम करना, एक्सरसाइज करना बहुत बहुत ज़रूरी है। सिर्फ अच्छा हेल्दी खाने से कुछ फ़ायदा नहीं है, ऐसे यहाँ इस कविता में कवि ने कहा है। व्यायामे जडत्व जाई दूर, व्यायामे अंगी राही तरतरी, रक्त व्यवस्था उत्तम शरीरी वाढी, विचारी सजीवपणा। म्हणजे व्यायाम केल्यामुळे तुम्हाला जो जडपणा वाटतो, जडत्व म्हणजे थोडक्यात सुस्ती, एक स्थूलपणा जो तुमच्यामध्ये असतो तो दूर होतो, असं कवी म्हणतात. व्यायामे अंगी राही तरतरी, म्हणजे व्यायाम केल्यामुळे आपल्या अंगामध्ये तरतरी राहते म्हणजे थोडक्यात उत्साह निर्माण होतो, आपण फार ॲक्टिव्ह होतो. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, म्हणजेच आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते अगदी उत्तमरित्या होतं, म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये होतं. वाढे विचारी सजीवपणा, आणि जेव्हा तुम्ही पूर्ण शरीराने जेव्हा ॲक्टिव्ह फील करता तेव्हा अर्थातच तुमच्या विचारांमध्ये सुद्धा तो ॲक्टिवनेस दिसला जातो. तुमचे विचारसुद्धा जिवंत होतात, म्हणजे तुम्हाला कोणतंही काम करण्यासाठी उत्साह निर्माण होतो, असं इथे कवीचं म्हणणं आहे. व्यायाम करने से हमारे शरीर में जो भी डलनेस है वो निकल जाता है, वो दूर हो जाता है. हमारे अंदर एक तरतरी मतलब बहुत हम एक्टिव फील करते हैं, एक उत्साह निर्माण हो जाता है. रक्त व्यवस्था उत्तम शरीर मतलब ब्लड सर्कुलेशन अच्छे से हो जाता है. और जब ये सभी बातें होती है तब हम मेंटली भी बहुत एक्टिव फील करते हैं. हम बहुत उत्साह से हर कोई काम करना चाहते हैं. मतलब व्यायाम करने से सिर्फ हमारी फिजिकल नहीं तो हमारी मानसिक जो भी कुछ मानसिक रीत्या हम भी बहुत अच्छे से अच्छा फील करते हैं, एक्टिव फील करते हैं. इसके लिए व्यायाम करना, एक्सरसाइज करना हमें बहुत बहुत ज़रूरी है. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायामाहिना पित्त कफ वायू जर्जर करी अत्यंत. म्हणजे व्यायाम केल्यामुळे आपले जे स्नायू आहेत ते बळकट बनतात. व्यायामे होय दीर्घायू, व्यायामामुळे आपल्याला दीर्घ आयुष्य मिळतं. व्यायामहीना पित्त कफ वायू, पित्त म्हणजे थोडक्यात ॲसिडिटीचा आजार. कफ म्हणजे आपल्या शरीरामध्ये छातीमध्ये जी सर्दी जमा होते त्याला कफ असं म्हणतात. आणि वायू म्हणजे थोडक्यात गॅसेस. तर या तिन्हीचा दोष आपल्या शरीराला मिळतो आणि हे तिन्ही जे दोष आहेत याच्यामुळे आपलं शरीर जर्जर होतं, अत्यंत जर्जर. म्हणजे थोडक्यात या तिन्ही गोष्टींमुळे आपण अतिशय हैराण होतो, आपल्याला खूप त्रास होतो. म्हणून कवी असं म्हणतात की व्यायाम केल्यामुळे तुम्हाला बरेच बेनिफिट्स आहेत, की तुमचे स्नायू सशक्त होतात. तुम्हाला अर्थात जेव्हा आपलं शरीर चांगलं होतं, चांगलं बनतं, तेव्हा आपलं आयुष्यसुद्धा वाढतं. आणि व्यायाम नहीं केला तर तुम्हाला पित्त, कफ, वायु हे तीनही दोष तुम्हाला लागू होतात. व्यायाम करने से हमारे जो स्नायु है वो बहुत स्ट्रॉन्ग बनते हैं. व्यायाम करने से हमें दीर्घायु मिलता है, मतलब बहुत बड़ा आयुष्य मिलता है. क्योंकि जब हम व्यायाम करते हैं तो हम बहुत अच्छे से फिट होते हैं, और जब हम फिट रहते हैं तो ऑब्वियसली हमारा जो आयुर्मान है वो बढ़ जाता है. अगर हम व्यायाम नहीं करते तो हमें कौन सी प्रॉब्लम फेस करनी पड़ती है कि पित्त, कफ, वायु ये तीनों प्रॉब्लम्स आती हैं. पित्त का मतलब है एसिडिटी का जो एसिडिटी की जो बीमारी है वो. कफ मतलब हमें जो सर्दी खांसी होती है वो. और वायु का मतलब है गैसेस. तो ये तीनों की वजह से हम बहुत जर्जर मतलब हमें बहुत तकलीफ़ होती है. हमें हमारे शरीर को बहुत तकलीफ़ फेस करनी पड़ती है. तो इसके लिए व्यायाम करना हमें ज़रूरी है. त्याचा शेवटचा कडवा आहे की व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची, की व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरातली प्रतिकार शक्ती जी आहे ती वाढते.
प्रतिकारशक्ती म्हणजे कोणताही आजार आपल्याकडे पटकन येत नाही, इम्युनिटी पॉवर आपली वाढते. स्वावलंबनाची वृत्ती म्हणजे आपण स्वतःवर अवलंबून राहतो, दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाही. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती. स्फूर्ती म्हणजे उत्साह, की व्यायाम केल्यामुळे आपल्या अंगामध्ये खूप उत्साह निर्माण होतो आणि जेव्हा आपल्या मनामध्ये शरीरामध्ये उत्साह निर्माण होतो तेव्हा अर्थातच कोणतंही काम करण्याची इच्छा निर्माण होते, काम करावंसं वाटतं. कारण अर्थातच जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीरातली जी ऑक्सिजन लेवल आहे ती वाढली जाते आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ॲक्टिव्ह फील होतं, ॲक्टिव्हपणा दिसतो आणि ते काम करावंसं वाटतं. तर व्यायाम करणं आपल्या शरीराला अतिशय गरजेचं आहे. व्यायाम करने से हमारे शरीर की जो प्रतिकार शक्ति है, मतलब इम्यूनिटी पावर है, जो कोई भी अगर बीमारी हमारे शरीर में आ जाती है तो उसको विरोध करती है, ऐसी शक्ति हमारी बढ़ती है. स्वावलंबनाची वृत्ति मतलब हम खुद के ऊपर ही डिपेंड होते हैं, ना कि दूसरों के ऊपर डिपेंड होते हैं. व्यायाम में अंगी बाड़े स्फूर्ति. स्फूर्ति मतलब उत्साह हमारे शरीर में बढ़ जाता है, हम व्यायाम करते हैं तब. और जब हमें बहुत उत्साह निर्माण होता है, ऑब्वियसली हम किसी भी काम को करने के लिए अच्छा महसूस करते हैं, क्योंकि हमारे शरीर में जो भी ऑक्सीजन लेवल है वो बढ़ जाती है. व्यायाम करने से हर चीज़ में हमें फ़र्क दिखाई देता है. बहुत पहली बात कि हम बहुत एक्टिव महसूस करते हैं. इसके लिए व्यायाम करना हमें कितना महत्वपूर्ण है ये इस कविता में कवि ने बहुत अच्छे तरीके से बताया है. मला आशा आहे की ही कविता तुम्हाला नक्की कळली असेल. आपण याच्या प्रश्न आणि उत्तराकडे वळूया. पहिला प्रश्न आहे की व्यायामाचे फायदे इथे सांगायचे आहेत. व्यायामामुळे काय काय होतं. अगदी पहिल्या कडव्यापासून व्यायामाचे फायदे सुरुवात होते की अग्निदीपन सहज होतं आणि त्यामुळे अन्नपचन चांगलं होतं. जडत्व आपल्या शरीरातलं दूर जातं, शरीरातली रक्तव्यवस्था चांगली राहते, त्यामुळे सजीवपणा येतो, स्नायू सशक्त होतात, प्रतिकारशक्ती वाढते, स्वावलंबनाची वृत्ती वाढते, कार्य करण्याची इच्छा येते. तर असे व्यायामाचे फायदे आहेत जे तुम्ही वाचू शकता. पुढचा प्रश्न आहे चूक की बरोबर लिहा की व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो का. तर हो, बरोबर आहे. व्यायामाने जडत्व वाढते. चूक. व्यायामाने स्नायू अशक्त होतात. चूक. व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते. तर हो, वाढते, बरोबर आहे. पुढे असं आहे की शब्दसमूहाबद्दल एक शब्द चौकटीमधून लिहायचा आहे. आरोग्य देणारा तर आरोग्यदायी. विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती म्हणजेच प्रतिकारशक्ती. स्वतःची कामे स्वतः करणारा म्हणजेच स्वावलंबन. आणि एक अंगाने विचार करणारा एकांगी विचार. व्यायाम न केल्यामुळे काय होऊ शकतं तर सात्विक जेवण घेऊन सुद्धा काही फायदा होत नाही. विकारी होऊन ते मारतं आपल्याला. रक्तव्यवस्था आपल्यामध्ये बिघडून जाते आणि स्थूलपणा वाढतो. स्नायू अशक्त होतात आणि आपण अल्पजीवी बनू शकतो. पित्त, कफ, वायू हे शरीराला त्रासदायक देणारे ठरतात. तर अशा प्रकारे व्यायाम न केल्यामुळे होणारे हे तोटे आहेत. पुढचा प्रश्न हा स्वमतसाठी येऊ शकतो की व्यायामाचं महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये व्यायामाला खूप महत्त्व आहे, कारण व्यायाम केल्यामुळे आपलं शरीर आणि मन या दोघांचं आरोग्य खूप चांगलं राहतं. रोज व्यायाम केल्यामुळे शरीरामध्ये एक स्फूर्ती, प्राणवायूची जी पातळी असते ती वाढते, त्यामुळे उत्साह वाढतो, रक्ताभिसरण चांगलं होतं, त्यामुळे शरीरातली अनावश्यक जी चरबी आहे ती कमी होते, त्यामुळे स्वावलंबनाची वृत्ती निर्माण होते, स्नायू मजबूत होतात आणि एकंदरीतच आपलं आयुष्य जे आहे ते उत्तम बनतं. मतलब रेगुलर लाइफ में हमें अच्छा अगर जीवन बिताना है तो एक्सरसाइज करना बहुत ज़रूरी है, क्योंकि हमारी जो ऑक्सीजन जो लेवल है वो बढ़ जाती है और हमारा शरीर और हमारा मन इन दोनों का आरोग्य बहुत अच्छे से रहता है. ब्लड सर्कुलेशन अच्छा होता है, हमारे स्नायु बहुत स्ट्रॉन्ग बनते हैं, हमारे शरीर में जो उत्साह है वो बढ़ जाता है और जो अनावश्यक जो चर्बी है वो निकल जाती है. स्वावलंबन की वृत्ति हमारे दिल में आती है और व्यायाम करना हमारे लिए ज़रूरी है. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा की व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये स्फूर्ती निर्माण होते, कारण रोज व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरातील प्राणवायूची पातळी वाढते, रक्ताभिसरण चांगलं होतं, या कारणामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते
तसेच कोणतेही काम करण्याची इच्छा निर्माण होते आणि आपल्याला उत्साही वाटते. आरोग्यम धनसंपदा या उक्तीतील विचाराचा विस्तार करा. तर उत्तम आरोग्य हीच खरी आपली संपदा आहे, कारण आरोग्य हे पैशाने विकत घेण्यासारखं नाही. आपण शुभं करोती संध्याकाळच्या वेळी जे म्हणतो ना, त्यातलं हे वाक्य आहे ते खऱ्या अर्थाने उपयोगी पडलंय असं मला वाटतं. कारण उत्तम आरोग्यासाठी रोज थोडा तरी व्यायाम केलाच पाहिजे. जर रोज व्यायाम केला तर आपल्या शरीरातली ऊर्जा वाढेल, प्रतिकार शक्ती वाढेल, आपले स्नायू बळकट होतील आणि अर्थातच या सर्व गोष्टींमुळे आजार आपल्यापासून दूर पळतील. म्हणूनच आरोग्य हीच आपली खरी संपदा आहे, म्हणजे खरी संपत्ती आहे असं इथे म्हटलेलं आहे. माझी आशा आहे की ही कविता तुम्हाला नक्की कळली असेल. स्वमत सुद्धा मी चांगल्या पद्धतीने द्यायचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुम्हाला काही मदत होईल. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.